बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीमध्ये तैवानच्या गुलाबी पेरूची लागवड करण्यात आलेली आहे। सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा उपक्रम आता सफल झालेला आहे। तैवानच्या पेरूचा खर्च कमी आहे आणि उत्पन्न मात्र सर्वाधिक मिळत आहे। त्यामुळे आता सर्वाधिक समाधानाचं वातावरण या शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झालं आहे। आपल्या सोबत ते आहेत, नेमकं काय कशा पद्धतीची या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि याला एकंदरीत किती खर्च येतोय, नेमकं ही प्रेरणा कुठून भेटलेली आहे, काय वाटते? नाव? माझं नाव गोविंद कोरडे, मी राहणार मळापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। मी तैवान पिंक या जातीची 3000 रोपं लावलेली आहेत। ही 2 एकर क्षेत्रासाठी आहेत। 1 एकर क्षेत्रामध्ये 1500 रोप बसतात। 7x4 हे रोपांमधलं अंतर आहे। दोन्ही साईडनं ड्रिप इरिगेशन केलेलं आहे। तरी आपण सुरुवातीला शेणखत टाकून 4 ट्रॉली एकरी शेणखत टाकलं होतं। त्यानंतर रोटावेटर फिरून ही बाग आपण लागवड केली आहे 7x4 वर। त्यानंतर बागेला जास्त खर्च नाही, कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा खर्च कमी असल्यामुळे ही तैवान पिंकची बाग ही जास्त महागडी नसल्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 लाख रुपये एकरी खर्च येतो। जास्तीत जास्त खर्च येत नाही। तुमच्या जर ड्रिप वगैरे आणि शेणखत घरचा असेल तर तुम्हाला यात खर्चाची बचत होऊ शकते। त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये रेट सध्या पेरूला जास्त आहेत आणि पारंपरिक पिकांपेक्षा आपल्याला हे फळबाग पीक कधी पण परवडते। तैवान पिंक हे वर्षातून 2दा येतं आणि तैवान पिंकला 80 ते 100 फळांची संख्या असल्यामुळे याचं उत्पादन पण आपल्याला जास्त भेटतं। आपल्याला मार्केटला दर जरी कमी जास्त भेटले तरी आपल्या टनेज मध्ये उत्पादन जास्त आल्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच हे परवडतं। एकंदरीत तैवान पिंक हे जे लावलेलं आहे ते याच्यापासून नुकसान तर होतच नाही, परंतु नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल का असं वाटते तुम्हाला? हा, नक्कीच फायदा होणार आहे। सुरुवातीला आपण पेरू करायचो तर कुठे आपण कॅरी बॅग आणि याच्यामध्ये फोम आणि कॅरी बॅग मध्ये बांधत नव्हतो। आपण आता सध्या थ्रिप्स आणि बुरशीनाशक किंवा उन्हापासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण याला फोम आणि कॅरी बॅग केली आहे। यानुसार फळावरची क्वालिटी असते, फळावरची चकाकी येते, त्याच्यामुळे मार्केटमध्ये नक्कीच गुणवत्तापूर्ण मालाला दर चांगला भेटतो। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, मर्लापूर, हिंगोली।